घराच्या नुकसानीसाठी तात्काळ 5,000 रुपयांची मदत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ तात्काळ दिले जाणार असंही अजित पवार म्हणतात। अधिक धान्य देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चाही करणार। प्रति एकर 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता जयंत पाटील यांनी केली आहे। तात्काळ किमान 25,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करा असंही जयंत पाटील हे म्हणतात। आता कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये, घरात पाणी गेलेलं आहे अशांना, आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य। परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरच्या घरं पाण्यामध्ये गेलेले असल्यामुळे सगळं त्यांचं धान्य बिन्न भिजलेलं आहे, धान्य खराब पण झालेलं आहे, आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच कुठं चांगला निवारा मिळत नाही। काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे, पण त्यांना हे 10 किलो पुरणार नाही। आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय। मुलं आणि घरातले कुटुंबीय एवढ्यांनाच बाहेर काढता आलं, बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून सरकारने थोडंसं 4 पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीच्या या प्रसंगाला शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने 50,000 रुपये तातडीनं द्यावेत। त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असतील तर किमान 25,000 रुपये हे ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत।